अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे पूर आलेला आहे। यामध्ये 51 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ग्वाडालुपे नदीला पूर आल्यामुळे भीषण स्थिती निर्माण झालेली आहे आणि या मृतांमध्ये 15 लहान मुलांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती मिळते। अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत आणि त्यामुळे आता इथे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते, शोध मोहीम राबवली जाते। ग्वाडालुपे नदीच्या आजूबाजूच्या भागामध्ये केवळ काही तासांमध्येच मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। जितका एका महिन्यामध्ये पाऊस होतो तितका पाऊस एकाच वेळी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीची पाणी पातळी वाढली। साधारण 29 फुटांना त्यामध्ये वाढ झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये पाणी झालेलं आहे। टेक्सासमधली ही भयंकर दृश्य, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर एका महिन्यात जितका पाऊस होतो साधारण तितका पाऊस एकाच वेळी झाला आणि त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। सर्वत्र पाणी झालेलं आहे। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे आणि आतापर्यंत 51 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। टेक्सासमधली ही भीषण दृश्य। ग्वाडालुपे या नदीला हा मोठा पूर आलेला आहे। अचानक जोरदार पाऊस झाला, साधारण एका महिन्याचा पाऊस एकाच वेळी झाला आणि त्यामुळे ही भीषण स्थिती ओढवलेली आहे।